क्षुल्लक कारणावरून ग्राहकाकडून हॉटेल मालकाला मारहाण करण्यात आली असल्याचं बघायला मिळतं। याशिवाय आपण जर बघितलं तर महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण झाली आहे। या मारहाणीमध्ये हॉटेल मालक महादेव गायकवाडचा मृत्यू झाला। या प्रकरणी 6 आरोपींविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिवच्या कंत्राटदाराची 2 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। बांधकाम साहित्य पुरवण्याचं आश्वासन देत पुणे मुंबईच्या 3 व्यापाऱ्यांनी हातोहात फसवलं। पैठण संभाजीनगर महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे। रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चारचाकी वाहनानं उडवलंय। अपघाताचे थरारक फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। सिंधुबाई गालफाडे यांचा मृत्यू झालाय, तर कार इतकी वेगात होती की महिला चक्क 150 फूट उंच आणि लांब हवेत उडाली आहे। जालन्यातील बोकडा बुद्रुक या गावामध्ये रेणुका माता यात्रेनिमित्त मिरवणूक निघाली आहे। बोकडा बुद्रुक हे देवी दहेगाव अशी 15 किलोमीटरची मिरवणूक निघाली। गावकरी पातळ घेऊन मिरवणूक काढतात आणि त्यानंतर देवीला पातळ चढवतात। या मिरवणुकीमध्ये महिला आणि बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले। लातूरमधल्या उदगीर काळी जादू दूर करण्यासाठी आता 33,90,000चा गंडा घालण्यात आला। दरम्यान या प्रकरणी आता उदगीर शहर पोलीस ठाण्यामध्ये अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायदा यानुसार गुन्हा दाखल झालाय। तर या प्रकरणी 2 महिलांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे।